रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाच्या शूटिंगचा खास अनुभव शेअर केलाय आणि या व्हिडिओमध्ये रणदीपचा मोठा अपघात झाल्याचं सुद्धा दिसलं। घोडेसवारी करताना रणदीपचा तोल जाऊन तो घोड्याच्या तोंडाजवळ आपटून उलटा कोसळतो। काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ रणदीपने सोशल मीडियावर शेअर केलाय। बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स मोडणारा अल्लू अर्जुन भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनलाय। मानधनाच्या बाबतीमध्ये अल्लूने शाहरुख खान, सलमान खान सारख्या सगळ्या कलाकारांना मागे टाकलंय। ॲटली दिग्दर्शित चित्रपटासाठी अल्लूने नुकताच 175 कोटी रुपयांचा करार केल्याची माहिती आहे। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री एंजल रायला अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मेसेजेस असणारे ईमेल्स येत आहेत। तसंच तो व्यक्ती तिला जिवंतपणे जाळण्याची आणि शरीराचे तुकडे करण्याची धमकी देतोय। त्यामुळे एंजलने अज्ञात व्यक्तीविरोधात बांगूर नगर पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवलेला आहे। आमिर खानने एका मुलाखतीमधील पहिली पत्नी रीनाशी वेगळं झाल्यानंतर आलेला अनुभव शेअर केला। रीना आणि माझं ब्रेकअप झालं तेव्हा तब्बल 1.5 वर्ष मी दारू पीत स्वतःला बर्बाद करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या अगोदर मी कधीही दारूला स्पर्श केला नव्हता असा वाईट अनुभव आमिरने शेअर केलाय। सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी क्लीन चिट मिळाल्याने रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलाय। या फोटोच्या बॅकग्राऊंडला रियाने इंग्रजी सॅटिस्फाईड असं गाणं ठेवलेलं आहे, म्हणजेच मी समाधानी आहे अशा अर्थाने रियानं पोस्ट केली आहे। अनेकांनी रियाचं याविषयी अभिनंदन सुद्धा केलंय। अभिनेत्री पूजा हेगडेने सिनेसृष्टीमधील लिंगभेदाविषयी भाष्य केल्याचं पाहायला मिळालं। हे सर्व इंडस्ट्रीमध्ये घडणाऱ्या छोट्या गोष्टी असतात। अभिनेत्याची वॅनिटी व्हॅन सेटजवळ उभी नसते, तर अभिनेत्रींना आपला लेहंगा उचलून बराच अंतर चालावं लागतं अशी खंत तिने व्यक्त केली आहे। छावाने 37व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 2,87,00,000 कमाई केली आहे। आतापर्यंत छावाने एकूण 577,82,00,000 रुपये कमावलेले आहेत। फक्त हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रेक्षकांनाच नाही तर दक्षिण चित्रपटसृष्टीमधील लोकांना सुद्धा छावाने भुरळ घातली आहे। अजय देवगणच्या रेड 2 या चित्रपटाचा टीजर 30 मार्चला प्रदर्शित होणार आहे, तर 1 मेला रेड 2 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे। राजकुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अजय आणि वाणी कपूर एकत्र दिसत आहेत। वाणी कपूरने अजयच्या पत्नीची भूमिका साकारलेली आहे। तमन्ना भाटियाच्या ओडेला 2 या चित्रपटाचा नवीन पोस्टर रिलीज झालाय आणि हा चित्रपट 17 एप्रिलला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाचा थिएटर ट्रेलर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रदर्शित होतोय। ओडेला 2 मध्ये तमन्ना एका नागा साधूच्या अवतारामध्ये दिसतेय। यामी गौतमच्या गिनी वेड सनी या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। गिनी वेड सनीच्या सिक्वेलवर काम सुरू आहे आणि या चित्रपटांमध्ये विक्रांत मेस्से आणि यामी यांची भूमिका पुन्हा साकारणार आहेत। गिनी वेड सनी 2 पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतोय।